नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज चिरनेर या ठिकाणी ग्रामस्थ जे तिसऱ्या मुंबईला विरोध करत असल्याबाबत CWC न्यूजवर एक चॅनलवर बातमी आली आणि त्यावर मी त्यांचं जे काही विवेचन ऐकलं त्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. चिरनेर या ठिकाणी चिरनेरच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या नवीन मुंबई महाराष्ट्र शासनाच्या तिसऱ्या मुंबईच्या विकास कार्यक्रमासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात चिरनेर ग्रामस्थांनी येथील शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं एक बैठक चिरनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये विविध नेत्यांनी आपली मत व्यक्त करताना सरकार हे विकासाच्या गोंडस नावाखाली येथील शेतकऱ्यांच्या जमीनी ही भांडवलदारांना विकताय असं त्या चर्चेमध्ये दिसून आलेलं आहे. तसंच अटल सेतूसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी सदरची जागा ही ताब्यात घेऊन ती मॉर्गेज ठेवण्याचा शासनाचा धोरण आहे असं या ठिकाणी चर्चेला आलेलं आहे आणि चांगले चांगले वकील या ठिकाणी देऊ याला विरोध करायचा आहे. तसंच जर पुनर्वसन कायद्यानुसार 2013च्या पुनर्वसन भूसंपादनाच्या नंतर शेतकऱ्यांचं पुनर्वसन करताना जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणजे जमीन ही 4% भाव बाजार भावाच्या चौपट भाव देऊ ही जमीन भूसंपादित करायचं आहे असं कायदा सांगतो आणि या पद्धतीने शासनाला या गोष्टीच्या निदर्शन आणून देण्याचं काम चिरनेर ग्रामस्थ यांनी केलेलं आहे. चिरनेरचा लढा 1931 सालचा लढा 7 वर्ष चिरनेरच्या ग्रामस्थांनी तेथील शेतकऱ्यांनी लढा लढून ब्रिटिश सरकार कुळ कायदा करण्यास भाग पाडलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो लढा लढलेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाच्या पाठीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खंबीर उभे राहिले आणि म्हणून असेल त्याची जमीन राहील त्याचं घर या न्यायाप्रमाणे येथील शेतकऱ्यांना कुळ कायद्यानुसार या जागा मिळालेल्या आहेत आणि त्यासाठी दिबा पाटील, ॲडव्होकेट दत्ता पाटील, काँग्रेस सोनावणे आदी लोकांनी परिश्रम केलेला आहे. नारायण नागू पाटील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मुलाचं सहकार्य आणि त्यांच्या त्यागात कुठेतरी ही शेतजमीन लोकांना मिळालेलं आहे आणि हे भांडवलदार सरकार दुसरी मुंबई तिसरी मुंबईच्या नावाखाली या शेतकऱ्यांच्या जागा ॲक्वायर करते आहे, उपसंपादित म्हणून शिक्का मारत आहे. 20-25 वर्ष त्यावर काहीच कारवाई होत नाही. लोकांना रोजगार मिळत नाही, शेतकऱ्यांची जमीन फुकट जाते आहे आणि गोंडस विकासाच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार येथील शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे, शेतकऱ्यांना इथनं हकलून लावण्याचं काम करत आहे. मनुस्मृतीप्रमाणे येथील शेतकऱ्यांना हुसकून लावून अल्पसंख्याक करण्याचा डाव चाललेला आहे आणि डाव आता कुठेतरी चिरनेर ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्यांनी या संदर्भात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. विकास झाला पाहिजे पण विकास बरोबर तेथील मूळ भूमिपुत्रांचा देखील विकास व्हायला पाहिजे ही भूमिका शासन न घेता भांडवलदारांना जागा देऊन भांडवलदारांना पैसे वाले करते आहे. या देशाची संपत्ती ठराविक उद्योगपतींनाच करते याचा विचार आता सर्वसामान्य माणसाने येथील विचारवंताने आणि बुद्धिवंत आधी करणं गरजेचं आहे. विकासाच्या नावाखाली शहर बकाले झालेले आहे, सर्वत्र ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचा राज झालेला आहे. जंगल आणि खाडी जमीन ही दूषित झालेली आहे आणि सर्व प्रदूषण आल्या आणि त्या प्रदूषणामुळे लोक रोगराईला बळी पडत आहे आणि याला कुठेतरी चाप बसला पाहिजे, भांडवलशाहीला कुठेतरी चाप बसला पाहिजे. या हेतूनं चिरनेरच्या ग्रामस्थांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे आणि हा वणवा कुठेतरी संपूर्ण कोकण प्रांतात पसरेल याबद्दल दुमत नाही आणि त्या दृष्टीनं चिरनेरच्या ग्रामस्थांना आम्ही धन्यवाद देतो.
आणि चिरनेरच्या ग्रामस्थांनी, इथल्या बुद्धिजीवींनी कशा प्रकारे लढा उभारलेला आहे याची जाणीव आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घ्यावी आणि एक संघटित ताकद उभी करावी अशी या निमित्तानं अपेक्षा आहे. का लोक या पद्धतीनं आपली ताकद उभी करतील का? दिबा पाटील यांच्या आंदोलनामुळे 12.5% विकसित भूमी मिळालेल्या शेतकऱ्यांनी आगरी, कोळी, कुणबी, बहुजन हा चिरनेरच्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहील का? आणि शासनाच्या भांडवलशाही धोरणाच्या विरुद्ध आवाज उठेल का? हा पहिला प्रश्न आहे. येथील आमदार खासदार निवडून जातात आणि त्यांनी सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक असताना ते भांडवलदारांना विचार करतात, भांडवलदारांना मोठं करतात. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. भांडवलशाही जी काही जोरात चाललेली आहे, हे विकास स्वतः इथल्या लोकांचा विकास न करता इथल्या जागा अडकून ठेवते आणि जास्त भाव आल्यानंतर ते दुसऱ्याला विकते. हे काय? आणि सरकार काय धंदा टावला का? सरकार ना नफा ना तोटा असं वागलं पाहिजे. असं न करता सरकारच धंदा करायला लागलेली आहे आणि हे धंदा करत असताना ठराविक लोकांनाच जागा दिली जाते. ठराविक लोकच आपली राजसत्तेवर कमांड बसतायत आणि कुठेतरी लोकशाहीला घातक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी काही त्रिसूत्री आहे आणि सामाजिक न्याय हा जो राज्यघटनेत, भारताच्या लोकशाहीतील राज्यघटनेला अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही. फक्त भारताला ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य कुठेतरी ठराविक भांडवलदारांच्याच आपण उजळ्याला देतो का? हा विचार आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना, बहुजन समाजाने करणं गरजेचं आहे आणि बहुजनांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. बहुजनांच्या विचारांचा येथील लोकप्रतिनिधी आता तौफलिक अभ्यास करून कुठेतरी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. न्यायालय जे बसलेलं आहे, न्यायमूर्ती बसलेले आहे, ते सर्वसामान्य माणसातनं आलेले आहे. त्यांना सरकार गडगंज पगार देतो, बंगले आहेत, त्याने देखील न्यायपूर्ण निर्णय घ्यावेत आणि येथील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने भूमिका घ्यावी. इथल्या आग्र्याला येथील पोलीस बलाचा वापर करून मराठा शासक वर्गाने आगरी, कोळी, कुणबींवर अन्याय केला, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकल्या, त्यांच्या जागा घेतल्या आणि त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून देखील तशाच प्रकारे भांडवलदारांच्या वाजलेला येथील IAS IPS ऑफिसर जातात. येथील प्रशासन वागतं का? आणि प्रशासनाला चाप ठेवणारं न्यायालय वागतं का? हा पहिला प्रश्न आहे. आता या संदर्भात आपल्या बहुजनांच्या वकिलांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जागृत राहिलं पाहिजे आणि रस्त्यावरील आंदोलन उभं करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं चिरनेर येथील शेतकऱ्यांनी रस्त्याचं आंदोलन उभारण्याचं केलेलं आव्हान काय येथील जे काही धनदांडक्य मंडळी किंवा ज्यांच्या जागा जमिनी गेल्या 12.5% विकसित ज्यांना फायदा मिळालेला अशा आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाजाची नेते आता या आंदोलनाला पाठिंबा देतील का? किंवा भांडवलशाहीला चाप देतील का? हा पहिला प्रश्न आहे. आणि तिसऱ्या मुंबईच्या नावानं जे काही शेतकऱ्यांचं पुनर्वसनाच्या नावाखाली हेडसाट चालली असेल ती तात्काळ शासनाने रोखणं. या ठिकाणी उच्चवर्गीय ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आतापर्यंत मराठा शासक होते, आता ब्राह्मण शासक आहे. ब्राह्मण शासक म्हणून देवेंद्र फडणवीसची जबाबदारी आहे. येथील आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज विस्थापित होणार नाही. यांना योग्य तो न्याय मिळेल. त्यांच्या भूमीला चाव जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ती जागा संपादित करत असाल रस्त्याला किंवा इतर काही गोष्टीला, तर त्याचा मोबदला द्या, त्यांना 4 पट मोबदला द्या, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा, तरच ही लोकशाही टिकेल. अन्यथा लोकशाहीला अर्थ राहणार नाही. आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनात कुठेतरी दखल घेईल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दखल घेतील आणि जनतेने उचललेल्या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा देतील अशी अपेक्षा करूया. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.